आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। 5 साल पहले हत्या की गई मनसे पदाधिकारी जमील शेख की पत्नी खुशनुमा शेख ने मंगलवार को ठाणे में प्रेस कॉन्फ्रेंस कर एक वीडियो क्लिप पेश की और एनसीपी नेता अजित पवार गुट के नजीब मुल्ला पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने दावा किया कि इस वीडियो क्लिप में मामले के आरोपी ओसामा ने खुद कहा है कि नजीब मुल्ला जमील की हत्या की कीमत चुकाएगा। उन्होंने आरोप लगाया कि अगर समय रहते पुलिस मदद करती तो मुल्ला जेल में होता। इस बीच नजीब मुल्ला ने बुधवार को प्रेस कॉन्फ्रेंस कर इन आरोपों पर प्रतिक्रिया देंगे। मैं खुशनुमा जमील शेख 5 साल से इंसाफ मांग रही हूँ अपने शौहर का। 2020 में मेरे शौहर का मर्डर हुआ था। जो कांग्रेस पार्टी का है नेता नजीब मुल्ला, उसने मेरे शौहर का मर्डर करवाया था। और अभी मेरे पास एक वीडियो आया है जिसमें खूनी का नाम लिया गया। मेन आरोपी जो बोल रहे नजीब मुल्ला, हम लोग शुरू से बोल रहे हैं, जो पकड़ा गया है ओसामा शेख, उसमें मेन आरोपी का उसने नाम लिया है। जो काम दिया था वो काम नजीब मुल्ला ने और मुस्लिम बट्टे ने कैसे बड़े बड़े वादे किए थे क्या मांग रहेगी आपकी? ये जो वीडियो है कहाँ से हासिल हुआ है, इस बारे में आगे का कदम क्या रहेगा? मेरी सरकार से ये विनती है कि ओसामा शेख ने खुद नजीब मुल्ला का नाम लिया। हम लोग जबकि शुरू से नजीब मुल्ला का नाम ले रहे, इसको गिरफ्तार करो। अभी तक पुलिस ने न सरकार ने हमारी मदद नहीं करी और इसको गिरफ्तार नहीं करी। और ये खुद ये ओसामा शेख नजीब मुल्ला का नाम ले रहा और मुस्लिम बटला का नाम ले रहा। तो मेरी सरकार से यही दरख्वास्त है कि जल्द से जल्द नजीब मुल्ला को गिरफ्तार करे और मुझे इंसाफ जल्द से जल्द दे। तो ये वीडियो एक ही है और एक वीडियो आया है ऐसे सामने मालूम आ रहे हैं, उसमें भी हर एक पॉलिटिकल के भी नाम लिए गए, ऐसा भी मामला सामने आ रहा है। किस किस के नाम लिए गए उसके बारे में कुछ मालूमात है क्या? वो भी वीडियो आपके हाथ में लगा है? नहीं, मेरे पास यही एक वीडियो है और हमारे पास और कोई वीडियो नहीं। और किसी का नाम है क्या, आ रहा है क्या पॉलिटिकल में? नहीं। पुलिस के बारे में क्या है? पुलिस के यही है कि वो उन लोग हमारी मदद नहीं कर रहे। पुलिस वाले एक भी अभी तक मदद नहीं किए। दिलीप पाटिल जो शुरू से हम लोग को बोल रहा था कि ओसामा मिलेगा तो हम नजीब को गिरफ्तार करेंगे। अभी तो ओसामा ने वीडियो बना के भी भेज दिया, फिर भी पुलिस ने ये 1.5 साल से ये वीडियो छुपा के रखी थी और अभी तक नजीब मुल्ला 5 साल से सरेआम घूम रहा है, उसको गिरफ्तार नहीं करी। सरकार भी नजीब मुल्ला को बचा रही है, पुलिस वाले भी नजीब मुल्ला को बचा रहे। ये वीडियो जो है मामले के पहले के बाद का है, किस तरह से है? 1.5 साल पिछले साल का है, मतलब 1.5 साल का है। नाव सांगा? माझं नाव फजल सलमानी आहे। मी जमील शेखचा भाऊजी आहे। जिजा आहे मी। हे मराठीतनं सांगा, काय एकंदरीत जो प्रकार घडला त्यानंतर एक व्हिडिओ समोर येतोय, काय वाटतं त्याच्यामध्ये नाव येतंय ते समोर? अनेक पॉलिटिकलची पण नावं आहेत त्या राजकीय लोकांची, काय तुम्हाला बघा, त्यांनी अजून एक व्हिडिओ कमी काढलाय, पण त्या व्हिडिओमध्ये ज्यांनी जे आरोप केले त्यांच्यावरती आमचा काहीच आरोप नाही, आमचा काहीच पण संशय नाही। पण आम्ही याचा नाव ज्यांनी ओसामानी ओरिजिनल व्हिडिओ पाठवला होता, स्वतःचा पाठवलाय, त्यात त्यांनी सांगितलंय की नजीब मुल्ला ने मेरे को सुपारी दिया हुआ है, मुस्लिम बटले ने मेरे को सुपारी दिया हुआ है। आमच्या या व्हिडिओ वरती संपूर्ण विश्वास आहे। म्हणजे हा खोटाळा व्हिडिओ नाही। हा व्हिडिओ जर पोलिसला भेटला 2023 ला एप्रिलला बहुतेक, तर पोलिसने काय कारवाई केली? काही पण कारवाई केली नाही पोलिसने। जसं का तसा ते व्हिडिओ आला, त्याचा FSL केला आणि ते लकोटा बनवून कोर्टात त्यांनी सबमिट केला। म्हणजे तुमच्याकडे एक व्हिडिओ आला आहे, आरोपी स्वतः सांगतोय की ऐसा मेरे को सुपारी मिला है, तर पोलिसने त्याच्यावरती काहीतरी इन्व्हेस्टिगेशन केला पाहिजे होता, बरोबर ना? त्यांनी काहीच नाही केला। एक आरोपी सांगतोय, स्वतः सांगतोय। व्हिडिओ त्यांनी कोणाला बनवून पाठवला नक्की? तो पोलिसांच्या त्यांनी हा व्हिडिओ क्राईम ब्रांच युनिटला बाय पोस्ट पाठवला। अटक झाली होती तेव्हा? अटक नव्हती झाली जेव्हा तो अटक नव्हता, तो काश्मीरला होता। तो काश्मीर मधून तो मुंबईला आला
आणि इथे त्यांनी हबीबच्या बरोबर यांनी हा व्हिडिओ बनवलाय आणि त्यांनी ते व्हिडिओ कसं कसं करून तो वांगणीमधून त्यांनी ते पोस्ट केला. खूप हा याच्यात टेक्निकल आहे. आणखी काय अशी व्हिडिओ आहेत का ज्याच्यामध्ये राजकीय लोकांची नावं समोर येतात? अजून एक व्हिडिओ आहे, म्हणाल की अजून नावं समोर येतात. दुसरा जो व्हिडिओ आहे तो नक्की कुठला आहे, तो देखील तुम्हाला कोर्टाकडनं मिळालेला आहे? आम्हाला अजून एक व्हिडिओ भेटलाय, त्याच्यात पण काही राजकीय पक्षांचे किंवा नेत्यांचे नाव घेतले त्यांनी, पण आमच्या त्या व्हिडिओवरती काही विश्वास नाही. आम्ही ते व्हिडिओ आहे का? तो व्हिडिओ पण ते माझ्याकडे नाही, आमच्याकडे नाही. आम्हाला त्याची गरजच नाही. आम्हाला माहिती आहे यांनी केलंच नाही मर्डर, तर त्या व्हिडिओवर आम्ही का विश्वास ठेवू? आमचा विश्वास एकच व्हिडिओवर आहे. हे सेकंड व्हिडिओ जे त्यांनी बनवलाय ते मॅनेज झाल्यानंतर त्यांनी बनवलाय. हे तर कॉमन सेन्स आहे ना. एकंदरीत पाहायला गेलं तर नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे अजित पवार गटातले हे या ठाण्यातले सुद्धा काय सांगाल? एकंदरीत लाडकी बहीण या सरकारचं एक धोरण आहे. लाडक्या बहिणीला हे सरकार म्हणून पाहते. एकंदरीत तुमची मागणी असं अजितदादा साहेब बघा, अजितदादा पवार किंवा आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब, आम्ही सर्वांना भेटलोय. आम्ही या छोट्या छोट्या मुलींना घेऊन आम्ही त्यांच्या दरवाज्यावर गेलोय. त्यांनी काय प्रतिसाद दिलाच नाही साहेब. आम्ही कुठं गव्हर्नरला भेटलोय, आम्ही होम मिनिस्टरला भेटलोय, आम्ही फडणवीस साहेबांना भेटलोय. मी फडणवीस साहेबांनी तर आम्हाला वचन दिला होता, यांना वचन दिला होता, जेव्हा आमची सरकार येईल तर नक्कीच आम्ही काय कारवाई करू. किंवा 2021ला आज 25 झाले, तुमची सरकार बनून पण 3 वर्ष झालेत, पण तुम्ही काय कारवाई करतच नाही. का कारवाई कुठे थांबते? का पक्षाचा कुठेतरी जवळचा पक्षाचा बघा, आता सीएम साहेबांबरोबर तो बसतो, प्लेन मध्ये बसतोय, चार्टर्ड फ्लाईट मध्ये बसतोय तो, व इथे अजित पवार साहेबांबरोबर तो फिरतोय. तर डीसीएम आणि सीएम दोघांबरोबर तो दिसतोय. तर हा एक ऑटोमॅटिकली प्रेशर पोलिसला क्रिएट होतोय, म्हणून पोलीस कारवाई करत नाही. एकूण आरोपीपैकी आतापर्यंत किती आरोपी? 7 आरोपी अरेस्ट आहे. 7 आरोपी अरेस्ट आहे. मनसे पक्षामध्ये असताना जमीनला मनसेकडनं कशा प्रकारची मदत मिळाली का? राज ठाकरे असेल इतर देखील तुम्ही म्हणता सगळीकडेच गेलो. राज ठाकरे साहेबांनी पण याच्याबद्दल एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्याच्यानंतर काय झालं नाही. आम्हाला त्यांच्याशी काय देणं नाही. आम्ही आमचे जावेद लखपती भाई आहे, जे आम्हाला पाठपुरवठा करतात आणि त्यांचे आम्ही आभारी. काय मागणी का असणार आहे एकंदरीत या प्रकरणासंदर्भात? हो, आम्हाला न्याय द्या तुम्ही. आम्हाला खरा आरोपी पाहिजे. हे सर्व चिल्लर लोक आहेत जे त्यांनी अरेस्ट केल्या पोलिसांनी. हे सर्व चिल्लर आहे. मेन आरोपी कोण आहे? जे म्हणजे कोणाच्या संरक्षणामध्ये ही घटना घडली आहे, ते आरोपीला पोलिसांनी जेव्हा पेसून काढली तेव्हा मुख्य आरोपी कोणाला सांगण्यात आलं होतं? तेव्हा काही आरोपी जेव्हा शूटरला युपी मधून अरेस्ट केलं क्राईम ब्रांच युनिट 1, तेव्हा त्यांनी मजिस्ट्रेट समोर त्यांनी कबुली दिली होती की मुझे ये सुपारी नजीब मुल्ला ने दिया हुआ. काय नाव तिचं? STF ची इरफान सोनू शेख. STF ची रिपोर्ट मध्ये ते रिपोर्ट पण आहे. व त्यांनी कोर्टात मजिस्ट्रेट समोर 164 म्हणजे कबूलनामा मध्ये पण त्यांनी हे सांगितलंय की मला हे सुपारी नजीब मुल्लानी दिलाय. नजीब मुल्ला माझा बॉस आहे असं त्यांनी सांगितलंय. ते पण आम्ही डॉक्युमेंट सर्व काढलंय. आता ते आम्ही आपल्या वकिलाबरोबर एकदा चर्चा करू आणि पुढच्या काय पाऊल आहे ते आम्ही भर दिवसा हत्या होते, त्यामुळे कुठे संशय निर्माण होतो. त्यामुळे ह्या भागातले लोक आता जमीलच्या पाठीशी कशा प्रकारे आहे आणि आता येणाऱ्या 100 राजकीय आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झालेली आहे. तर संपर्क केला असं त्यांचं देखील म्हणणं आहे की हा संबंध पोलिसांचं काम, पोलीस योग्य त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था सॉरी मी समजलो नाही. पोलिस नजीब मुलांना विचारलं असतं, त्यांचं म्हणणं आहे की यात माझा काही संबंध नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जे आहे ते कोर्ट असेल या पोलीस असेल ते त्यांच्या पद्धतीने काम करते. बघा, जर पोलिसने याला अरेस्ट नाही केलं तर हा तर इन्फ्लुएन्स करणारच आमच्या जे काय म्हणतात त्याला विटनेसेस आहेत त्यांना इन्फ्लुएन्स करणार हा, पोलिसांना इन्फ्लुएन्स करणार हा.
आम्ही कोर्टात तर नक्कीच जाणार आहे. आम्ही उद्या आमची वकिलाबरोबर चर्चा आहे. नंतर आम्ही परत आमचा पुढचा पाऊल उचलू. काय कारण होतं सुपारीचं मागचं नेमकं काय प्रश्न की ज्याच्यामुळे तो काय प्रकार होता, त्याचा काय पाठपुरावा, जमील कशा प्रकारचा पाठपुरावा करत होता खास जमील भाईचं म्हणणं आहे की तुम्ही जर क्लस्टर बनवताय, क्लस्टर तर तुम्ही जे स्कीम आहे राबवून तुम्ही आणताय, तर तुम्ही हे जे इथे लोकांचे टॅक्स पावती नाही त्यांची टॅक्स पावती अगोदर त्यांच्या नावावर, कारण बापाच्या नावावरती घर आहे, बाप गेले आता तर मुलांच्या नावावरती टॅक्स पावती ट्रान्सफर करा. आणि हा नदी म्हणून टीएमसी मध्ये ते ट्रान्सफरचं सर्व स्टॉप करून ठेवलं त्यांनी. म्हणजे आपण ट्रान्सफर करू शकत नाही, ट्रान्सफर टॅक्स पावती ट्रान्सफर करू शकत नाही आपण. नागरिकांचा खरा सपोर्ट कोणाला होता चांगल्या कामात? सर आम्ही 5,000 मतं घेतली तिथं. आम्ही मनसे होऊन पण आम्ही इथं 5,000 मतं घेतली. तर ठीक आहे, हार जीत या जर आता जमीलभाई हयात असले असते तर बहुतेक जिंकले पण असते.